नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, कारण आज माझ्या ॲसेसरीमध्ये एक नवीन गॅजेट ॲड होणार आहे. म्हणजे आत्ता आपण जातो कॅमेरा घेण्यासाठी आणि आत्ता कुलाव्यामध्ये आहोत. कामावरनं सुटलो आणि आता कुलाव्यामध्ये आहोत. बस स्टॉपवर थांबलो आहे, पण आता बसची वाट नाही बघत. आता आपण टॅक्सी पकडून जाणार आहोत ग्रँड रोडला, कारण ग्रँड रोडला जो कॅमेरा शॉप आहे तिथे आपण घ्यायला जाणार आहोत. आणि इथे माझ्यासोबत आहे आर्यन शेठ, बघा इथे आर्यन आणि इथे भागेश. या दोघांना घेऊन चाललो आहे. तर शॉप कोणता असणार आणि कॅमेरा कोणता वाला घेणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, आपली रॅपिडो आली फायनली. आणि मित्रांनो, आम्ही बसने जाणार होतो. नंतर मग भागेश बोलतो मी स्पॉन्सर करतो, तर चला भागेश स्पॉन्सर करतोय, मग आम्ही टॅक्सी जाणार होतो. नंतर त्यांनीच आता रॅपिडो बुक केली आहे, तर रॅपिडोने चाललोय. आणि रॅपिडो आली आमची, मस्त की चाललोय आहे आरामात बसून AC मध्ये. आणि हे ड्रायव्हर काका आहेत. तर हे बघा इथे भागेश शेठ. तर भागेश शेठनी बुक केलं. आमची मुंबई. तर चला आता जातोय. किती टाइम लागणार काका? आता लागणार बेटा 25 मिनिटं लागणार आहेत. तर चला. आर्यन शेठ हे बघा गपचूप बसलेत. जाम खर्च होणार आहे. 35,000 खर्च होणार आहे भविष्यात. अरे बापरे, बघूया आता कितीपर्यंत भेटतंय. एवढं भेटेल ते कॉस्ट तुम्हाला सांगूच. आणि कोणत्या कॅमेरा घेणार आहे ते सुद्धा सांगितलंय ना. डायरेक्ट ऑन द शॉप जाऊ आणि ते तुम्हाला सांगू. तर चला जाऊया. राधे राधे. फायनली न्यू खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे. तर बघूया काय रेन. आणि मित्र असे पाहिजे भाई, मित्र असे पाहिजे की वणीमध्ये कार्यासारखे. मित्र असे पाहिजे जे आहे ना आपला म्हणजे मित्र दुसरा मित्र काय घेतोय आहे त्याच्यामध्ये ते पण सहभागी होऊन एक्साइटमेंट पाहिजे त्यांना पण तेवढे. तसे माझे मित्र आहेत, जलत नाही ते. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखे जळण्यासारखे नाही आहेत. तर चला, थँक्यू, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय ग्रँड रोडला. ऑलमोस्ट पोहोचलोय. 5 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. जाणार आहोत. आणि इथे भागेश आता पे मारतोय. तर आपण पोहोचलोय. इथे ट्रॅफिक लागलोय ब्रिजवरती, त्याच्यामुळे आम्ही इथे रस्त्यामध्ये उतरलोय. आता जातोय. तर चला, थँक्यू का. चला. 3 days later. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, ही आपली मागची व्हिडिओ आपण कंटिन्यू करतोय. मागच्या टायमाला आपल्यासोबत आर्यन आणि भागेश होता, पण त्या टायमाला काय झालं की आपण शॉपमध्ये जो कॅमेरा घ्यायला जात होतो तिथे तो शॉप बंद होता. आणि आता आपल्यासोबत आहे कौशिक. तर आता चाललो आहे आपण कॅमेरा घ्यायला. आता ग्रँड रोडला उतरलो आहे आणि ब्रिजवरनंच जातो आहे, स्कायवॉकवरून जातो आहे. आणि मग उतरून तिकडे जवळच आहे, 5 मिनटं पण 5 मिनटाच्या अंतरावर आहे. तर जातो इथे जवळ. कॅमेऱ्याचं दुकान तुम्हाला दाखवतो, काय असणार आहे प्रोसेस ती पण दाखवणार आहे. आणि आपल्याला कॅमेरा किती बजेटमध्ये पडणार आहे तो सुद्धा सांगणार आहे. तर चला जाऊया डायरेक्ट कॅमेऱ्याच्या शॉप जवळ. लेट्स गो. आम्ही आता आहे ना कॅमेऱ्याच्या दुकानात आलो आहे, पण हे कॅमेऱ्याचं दुकान आहे की ऑफिस आहे हेच समजत नाही. आता मी आणि सगळं कौशिक दोघं बसलो आहे सोफ्यावरती. फायनली घेतलाय आपण. A few minutes later. तर मित्रांनो, हा बघा हा शॉप आहे. इथून आता आपण कॅमेरा घेतला आहे. तर बघा डिझाईन इन्फो असं काही या शॉपचं नाव आहे. आता हे बघा इथून आपण घेतला आहे कॅमेरा. आणि कॅमेरा आता कौशिक जवळ आहे, तुम्हाला दाखवत होतो सर्व. ते बिल पण आहे माझ्याजवळ. मित्रांनो, आता आपण कॅमेरा घेतला आहे. हा बघा DJI Action 5 Pro. काय मी 4 घेणार होतो, 5 घेतला आहे फायनली. आणि आपला हा बिल आहे, हा बघा
आणि आपल्याला आहे ना मी ऑनलाईन बघा होतो, तर ऑनलाईन हा जवळजवळ 47,000 रुपयाला होता. आणि शॉपमध्ये जात होतो वेगवेगळ्या, तर तिकडे प्राईस काढली, कोण 50 सांगतोय, कोण 52, कोण 56,000 एवढी सांगत होतं. आणि इथे आलो मी आता 40,000, म्हणजे ऑनलाईनपेक्षा 7,000 रुपये कमी. आणि बाकीचे अनदर जे शॉप असतात रिटेलर त्यांच्यापासून जवळजवळ 10,000 ते 15,000 रुपये कमी भेटलेत मला. आणि तुम्हाला जर कॅमेरा घ्यायचा आहे तर आपल्याला अगोदर ह्याची बुकिंग करायला लागते ना, तर इथे येऊन पण तुम्ही करू शकता. ते दाखवतात. आता मलासुद्धा त्याने दाखवलं आहे. मी इथल्या इथे आलो, ती प्रोसिजर केली आहे आणि मला भेटला. आणि त्यांचं बिलसुद्धा भेटतो आहे आणि आपला नंबर असतो इथे. हा बघा इथे हा बिल नंबर आहे. तो बिल नंबर घेतला आपण आणि यांना दाखवला. काय झालं इन केस वर्षभरात कॅमेऱ्याला काय झालं, बिल नंबर सांगायचं त्यांना, ते फ्रीमध्ये करून देतील. तर आपण सर्व काही विचारलं आहे. आतमध्ये व्हिडिओ करायला भेटले नाही, कारण त्यांचं ऑफिससुद्धा इथेच आहे, त्यामुळे पब्लिक काम करत होतं. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट आता बोटमध्ये, अनबॉक्सिंग बोटमध्येच करू. तर चला लेट्स गो. राधे राधे. तर मित्रांनो आपण आता आलोय बोटमध्ये. बघू शकता माझ्या पाठी गेटवे. आणि आता मी आहे कौशिकच्या बोटमध्ये आणि आपण करणार आता अनबॉक्सिंग. हा बघा कसा वाटतोय सिल्व्या, एक नंबर ना, प्रेमात पडण्यासारखा. आणि हा बघा आमचा चाकू कौशिकने दिलाय, छोटासा चाकू. आता ह्याच्याने आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. तर चला लगेच अनबॉक्सिंग करूया. तर मित्रांनो चला आता आपण अनबॉक्सिंग करूया. हा बघा DJI Osmo Action 5 Pro आणि हा आपण घेतलाय ॲडव्हेंचर कॉम्बो. तर चला अनबॉक्सिंग करूया. आणि याच्यासोबत आपल्याला सेल्फी स्टिक असणार आहे, बॅटरी असणार आहे 3 आणि बॅटरी केस असणार आहे. तर चला लगेच अनबॉक्सिंग करूया. हा बघा याच्यामध्ये दिलेले आहेत. हा बघा ॲसेसरीज आणि Osmo Action 5 Pro ह्याच्यामध्ये कॅमेरा आहे, याच्यामध्ये ॲसेसरीज आहेत. आपण चेक करूया आता. कॅमेरा पहिला बाजूला ठेवूया, कॅमेरा नंतर बघू. पहिला आपण जाऊया ॲसेसरीजकडे. हा बघा ॲसेसरीज आहेत आणि हे बघा याच्यासोबत भेटते आपल्याला एक बघा सेल्फी स्टिक भेटते आपल्याला. तर मित्रांनो हा फक्त ॲडव्हेंचर कॉम्बो घेत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फी स्टिक आणि ॲसेसरीज भेटतात. नाहीतर तुम्ही नॉर्मल घ्याल त्याच्यामध्ये आपल्याला हे भेटत नाही. तर आता ही सेल्फी स्टिक कशी आहे बघूया. बघा खूप छान आहे, किती मोठी होते बघूया. भरपूर मोठी होणार आहे मित्रांनो, खरंच खूप मोठी होणार आहे बघा. अरे बाप रे, खरंच यार खूप मोठी आहे नाही कौशिक, भली मोठी आहे. खूप सारे एरिया आपण कव्हर करू शकतो याच्यामध्ये. तर आता हिला ठेवूया बाजूला आणि दुसरं काहीतरी बघूया. तर मित्रांनो आता त्याला आपण ॲसेसरीज बघूया. तर ॲसेसरीमध्ये काय काय असणार आहे ते सुद्धा बघू आपण. पहिल्याच आपल्याला हा माउंट दिसतोय आहे, C to C टाईप केबल वायर आहे. तर मित्रांनो ह्याच्याने आपल्याला ॲक्शन कॅमेरा आणि आपल्या बॅटरीज असतील ते आपल्याला चार्ज करायचं आहे. आणि हे आहे सर्व त्याची इन्फॉर्मेशन. तर हे निमंत्रण पत्रिका आहे, इथे बॅटरी दिलेले आहेत. तर मित्रांनो हे बघा आपण आता बॅटरी काढलेत. इथे DJIची आपल्याला ब्रँडिंग बघायला भेटते आहे आणि खरंच खूप हेवी सुद्धा आहे. हे बघा बॅटरी सुद्धा हेवी आहेत. आपण नंतर बघूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो फायनली आता आपण ॲक्शन कॅमेरा ओपन करूया. आपला नवीन गॅजेट, नवीन खेळणं. कारण खेळणं का आपण एक टाइम यूज करणार, नंतर मग फेकूनच देणार जेव्हा आपल्याला गरज संपेल तेव्हा. तर चला तोपर्यंत गरज आहे आणि आपलं स्वप्न सुद्धा आहे. तर चला बघूया आपण. चला मित्रांनो फायनली बघा आलाय आपला ॲक्शन कॅमेरा. बघा कडक, ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी दिलेलं आहे, पण बघूया. आतमध्ये काय आहे, एक केस आहे त्याच्या आतमध्ये. तर ही आपल्याला ॲक्शन कॅमेराची केस बघायला भेटते आणि केसमध्ये अजून काहीतरी आहे, तर ते सुद्धा बघूया आपण. यायला पाहिजे वाटतं. तर मित्रांनो हे बघा आता सर्व काही आपला सेटअप इथे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटले तुम्हाला सांगतो. हे बघा हे आपल्याला 2 पिन भेटलेत, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार स्क्रू, ह्याच्यामध्ये टाकणार आणि इथे कॅमेरा लावून आपण हे फिक्सिंगसाठी वापरणार. तर हे आहे आणि हे माउंट आहेत. हा सुद्धा माउंट आहे. हा सुद्धा माउंट आपण वापरू शकतो आपल्या कारवर किंवा कुठे आपण टेक्स असेल त्याच्यावरती. हा आपण चिपकवणार
रेडवाला हे काढून आणि मग आपण ह्याच्यावरती आपला जो कॅमेरा ॲक्शन कॅमेरा तो आपण ते माउंट करणार आहोत. हा सुद्धा एक माउंट आहे. तो हा आपण माउंट आपण सेल्फी स्टिकला आणि बाकीच्या ठिकाणी जास्ती करून हाच यूज करणार आहोत. तर हा आपला ॲक्शन कॅमेरा, ही केस आहे आणि हे बघा ही अशी काही ओपन होते, त्याच्यामध्ये आपण माउंट करू. ही केबल आहे आणि ही बॅटरी. तर एवढं काही भेटतं आपल्याला. तर मित्रांनो चला आता आपण ॲक्शन कॅमेऱ्याची वरची जी स्क्रीन आहे ती काढूया. तर मित्रांनो फायनली आपल्या हातामध्ये आलाय आणि खूप स्मूथ. हा बघा ही थोडी ते रफ आहे, पुढे पण स्क्रीन टच होते. हा आपला कॅमेरा आहे आणि खूप मोठा कॅमेरा वाटतोय आणि बघायला एवढा सुंदर दिसतोय ना कॅमेरा, खूपच भारी. आणि आता थोडा हलका आहे. आता आपण बॅटरी टाकू, अजून थोडासा जड होईल तर आपण चेक करूया. आता आपण बॅटरी टाकूया. हे बघा आपल्याजवळ आता बॅटरी आहेत, तर बॅटरी त्याच्यामध्ये इन्सर्ट करूया आणि बघूया कॅमेरा चालू करूया. हा बघा एवढं क्विक होतं ना हे, एकदम बॅटरी इन्सर्ट करणं एकदम सोपं आहे. आता आपण चालू करूया आपला ॲक्शन कॅमेरा ॲक्च्युअलमध्ये. हा बघा चालू झाला आता आणि हा पुढे पाठी हा चायनीज का दाखवते, चायनीज दाखवते. आपण याला पहिले इंग्लिशमध्ये करून घेऊया. तर मित्रांनो आता मी कॅमेऱ्याची सेटिंग करतोय, थोडीशी सेटिंग करायला लागणार आहे, तरी सेटिंग करतो. आणि हा कॅमेरा मी घेतला आहे, तर मी हा माझ्या पैशाने नाही घेतला आहे, माझ्या पैशाने घेतला आहे पण सर्व माझ्या पैशाने होते. त्याच्यामध्ये माझा भाऊ म्हणजे नीलू दादा नेहमी मी कोणती नवीन गोष्ट घेत असलो की मी सर्व म्हणजे अजूनपर्यंत बाईक पण घेतलेली आणि आता कॅमेरा घेतोय, तर त्याच्यामध्ये नीलू दादा मला नेहमी सपोर्ट करत असतो. माझी फॅमिली पूर्ण सपोर्ट करते मला, पण पैशांची कुठे कमी झाली अडचण झाली तर माझे दोन्ही सुद्धा भाऊ म्हणजे नीलू दादा आणि भावेशदा दोघं सुद्धा मदत करतात. आता सुद्धा अर्धे पैसे माझे आणि अर्धे पैसे नीलूचे, असे काही पैसे देऊन मी कॅमेरा घेतलाय. तर थँक्यू नीलू, नेहमी मला सपोर्ट करण्यासाठी. ह्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला सपोर्ट करत राहणार आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओला आपण समाप्त करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. कीप लविंग कीप सपोर्टिंग. मी वाईक पटेल तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय. आणि वाजून गेला.